हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। बऱ्याच जणींना बघा अशा पद्धतीचा जो छोटा पदर असतो तो आवडतो, पण काय होतं ना, ह्या पद्धतीने आपण पदर काढला की पदराच्या खालून आपला हा ब्लाऊज दिसतो। आता हा ब्लाऊज आपला दिसता कामा नये यासाठी एकदम सोपी अशी ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन प्रकारच्या ट्रिक दाखवणार आहे। तुम्हाला जी ट्रिक इझी वाटेल त्या ट्रिकचा तुम्ही इथे वापर हा करू शकता। तर याआधी पण मी एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यामध्ये पण मी एक ट्रिक दाखवलेली होती, पण आजची ही जी ट्रिक आहे ती एकदम नवीनच्या नवीन आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी पूर्ण पहा। आता इथे बघा मी साडी अगदी व्यवस्थितपणे टक करून घेतलेली आहे। साडी कशा पद्धतीने नेसायची अगदी डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती आहे, तर तो तुम्ही नक्की पाहू शकता। साडी आपली आता टक करून झालेली आहे। त्याच्यानंतर साडीचा हा पदर आपल्याला काढायचा आहे। पदर मी अशा पद्धतीने दोन्ही टोकं जी आहेत पदराची ती एकत्र केली। त्याच्यानंतर पाठीमागून हा पदर जो आहे तुम्ही फिरून आपल्या आता डाव्या खांद्यावरती घेणार आहे। पदराची जी उंची आहे ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर आपला खाली यायला पाहिजे इतपत आपल्याला उंची जी असते ती घ्यायची असते। आता ह्या पदराला आपले टॅसल्स आहेत, त्याच्यामुळे टॅसल्स जितके खाली येतील तिथपर्यंतच आपल्याला घ्यायचं आहे, नाहीतर मग टॅसल्सचा जर आपण विचार नाही केला तर आपला पदर एकदम मोठा होऊन जाणार आहे। तर आता इथे बघा ह्या पदराच्या आपल्याला प्लीट काढून घ्यायच्या आहेत। एकदम सोपी पद्धत मी इथे तुम्हाला दाखवत आहे। बघा डाव्या साईडने पदर काढताना आपल्याला सुरुवात करायची आहे। डाव्या साईडने प्लीट काढायला सुरुवात करा। पहिली जी प्लीट आहे ती आपल्याला मोठी काढायची आहे आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या प्लीट असतात त्या छोट्या छोट्या काढत यायच्या आहेत। याच्यामुळे बाकीचे जे तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होतात ना तर ते निर्माण होणार नाहीत आणि अगदी सोपी आणि एकदम योग्य पद्धत ही आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही साडीचा जो पदर आहे तो काढू शकता। आणि बघा काही समजा तुम्हाला अगदी छोटे छोटे पदराच्या प्लीट पाहिजे असतील ना तर ही एकदम सोपी पद्धत आहे। या पद्धतीने तुम्ही एकदम छोट्या छोट्या प्लीट ज्या आहेत त्या पदराच्या काढू शकता। आता हा जो पदर आहे मला व्यवस्थित सगळा करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी हा जो पदर आहे तो माझ्या हनवटीखाली अशा पद्धतीने धरलेला आहे आणि त्याच्यानंतर एक एक अशी प्लीट मी प्रेस करत चाललेली आहे। काही ज्या साड्या असतात त्या बघा त्यांचं फॅब्रिक एकदम कडक असतं किंवा त्यांचे जो पदर असतो त्या पदराचा जो भाग असतो तो मात्र खूप कडक असतो। तर तो कडक असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही साडीचा जो पदर आहे पदराच्या ज्या प्लीट असतात त्या तुम्ही व्यवस्थित अगदी करू शकता। आता आपला हा पदर एकदम व्यवस्थितपणे तयार झालेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला पदराला पिनअप करायचं आहे। पिनअप करताना आपल्या खांद्याच्या थोडंसं पाठीमागे जिथे आपल्या ब्लाऊजची नॉट असते त्या ठिकाणी तुम्हाला पिनअप आहे तो करायचा असतो। अगदी खांद्यावरती पिनअप करू नका, खांद्याच्या थोडंसं पाठीमागे आपल्याला पिनअप हा करायचा आहे। पिनअप करून झाला की त्याच्यानंतर समोरच्या आता ह्या सगळ्या प्लीट आहेत आपल्याला पदराच्या त्या आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। बघा काही ज्या साड्या असतात ना त्यांचं काय होतं की त्या ज्या पदराच्या प्लीट असतात ना समोरून एकदम पसरल्या जातात। काही साड्या असतात त्यांच्या अगदी व्यवस्थितपणे राहतात, त्याच्यामुळे आपल्याला पिनअप करायची अजिबात आवश्यकता नसते। पण आता ह्या साडीमध्ये तेच झालेलं आहे, पदराच्या समोरच्या प्लीट आहेत त्या एकदम पसरल्या जात होत्या, म्हणून आता इथे मी पिनअप करत आहे। आता मी सगळ्या प्लीट इथे एकत्र घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पदर आणि म्हणजे प्लीट ज्या आहेत त्या आणि आपला ब्लाऊज यांना एकत्रितपणे मी त्या ठिकाणी पिनअप हा केलेला आहे। पदराच्या प्लीट एकदम पसरत असतील किंवा हा जो पहिली प्लीट आहे एकदम गळ्याजवळ येत असेल तर त्यासाठी आपल्याला तो पिनअप आहे तो करायचा आहे। अगदी डिटेलमध्ये पाहिजे असेल तर यावरती पण मी एक व्हिडिओ केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की पाहू शकता। आता समोरची हा प्लीट आहे ते मी व्यवस्थित अशा प्रेस करून घेते जेणेकरून सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्या व्यवस्थितपणे समोरून दिसू शकतील। आता बघा पदर आपला झालेला आहे। आता इथे कमरेची आपली फिटिंग करायची आहे। कमरेची जी फिटिंग आहे ती आपल्याला थोड्या वेळाने करायची आहे। त्याच्या आधी आपल्याला काय करायचं, फक्त हा जो काठ आहे तिथे आपल्याला फक्त पिनअप करायचा आहे। आता हा जो पिनअप आहे तो मी आपल्या पेटीकोटलाच व्यवस्थित असा करत आहे। तिरका पिनअप करायचा आपला पेटीकोटला धरून। याच्यामुळे काय होतं की पहिली जी प्लीट असते ना आपली जी गळ्याजवळची असते ती कधी कधी सैल होते, तर ती अशा पद्धतीने आपण पिनअप केला तर ती सैल होणार नाही। आता इथे बघा निऱ्या आपल्याला काढायच्या आहेत, सगळ्या अगदी व्यवस्थितपणे आपल्याला एक एक करून निऱ्या काढायच्या आहेत आणि आपल्याला कमरेची यातली फिटिंग करायची आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला काहीसा साडीचा जो भाग असतो तो आपल्याला सोडून द्यायचा आहे, तर तो मी सोडलेला आहे। आणि आता इथे सगळ्या निऱ्या आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत। कुठे जर निरी समजा वर खाली झालेली असेल तर ती आपल्याला व्यवस्थित अशी करून घ्यायची आहेत आणि निऱ्या घेताना आपल्याला एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत, एकावरती एक अशा निऱ्या ज्या आहेत त्या घेऊ नका। तर आता एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने आपण निऱ्या घेतलेल्या आहेत। आता ह्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला टक करून घ्यायच्या आहेत। निऱ्या टक करून झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला आपल्या कमरेच्या इथली जी फिटिंग आहे ती करायची आहे।
तर इथे फक्त जो भाग सोडलेला आहे साडीचा तो आतल्या साईडने आपल्याला वरती असा खेचून घ्यायचा आहे आणि फक्त तो रोल करायचा, म्हणजे गुंडाई करायची आणि फक्त टक करायचा. आपोआप इकडे आपल्या ह्या कमरेच्या इथल्या प्लीट आहेत त्या अगदी तयार झालेल्या आहेत. आपल्याला काही करावं इथे लागलेलं नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला साडी जी आहे ती नेसून दाखवलेली आहे. आता इथे बघा हा एक स्पिन आहे आणि हा एक स्पिन आता इथे मी निऱ्यांना लावते, जेणेकरून आपल्या निऱ्या जशाच तशा राहतील. एक स्पिन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता, म्हणजे मिशोवरती किंवा अमेझॉनवरती तुम्हाला मिळून जाईल. साडी पिन, एक स्पिन साडी पिन म्हणून सर्च केलं तर तुम्हाला हा पिन मिळून जाणार आहे, तर तुम्ही घेऊ शकता. खूप उपयोगी आहे आणि हे फक्त हे एक स्पिनने मी पूर्ण साडी पण नेसून दाखवलेली आहे. तर व्हिडिओ पाहायचा असेल तर तो पण तुम्ही पाहू शकता. आता इथे मेन आपला प्रॉब्लेम आहे त्याकडे वळूया. आता इथे बघा साईडला आपला हा जो ब्लाऊज आहे तो आपला दिसत आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं बघा, आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक ट्रिक सांगितलेली आहे. परत एकदा मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आहे ती. 2 प्रकारचे ट्रिक मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. कोणती सोपी वाटेल त्या ट्रिकचा तुम्ही वापर इथे करू शकता. आता इथे बघा हा आपल्या साईडने ब्लाऊज आहे तो दिसत आहे. तर त्यासाठी आपल्याला एक सेफ्टी पिनचा वापर करायचा आहे. एक सेफ्टी पिन तुम्हाला इथे घ्यायचा आहे आणि वरची जी काठाची प्लीट आहे ना ती आपल्याला बाजूला करायची आहे आणि त्याच्या आतली ही जी प्लीट आहे ती आपल्याला थोडीशी अशी बाजूला सरकवायची आहे आणि त्याच्यानंतर आपला हा जो ब्लाऊज आहे ब्लाऊजचा एकदम जी शेवटची जी लाईन असते आपली ही ब्लाऊजची त्या ठिकाणी आपल्याला पिनअप आहे तो करायचा असतो. अशा पद्धतीने आपण पिनअप केला ना की आपला हा जो ब्लाऊज पदरा घालून दिसतो तो दिसणार नाही. आता दुसरी जी ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगते, कारण की दुसरी ट्रिक मी आधी कुठच्या व्हिडिओमधून शेअर केलेली नाही आहे. पहिली आता मी ट्रिक दाखवली ती मी शेअर केलेली आहे. आता ती ट्रिक दाखवण्याआधी मी पहिल्यांदा सगळ्या प्लीट व्यवस्थित करून घेतल्या. त्याच्यानंतर काय करायचं आहे, वरची प्लीट आपल्याला बाजूला करायची आहे. आतल्या ज्या 2 आता प्लीट आहेत ना, प्लीट्स आहेत, या आतल्या 2 प्लीट्स त्या आपल्याला बाजूला अशा घ्यायच्या आहेत. म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो साईडने कवर होईल अशा इतपत आपल्या प्लीट आहेत ना, दोन्ही प्लीट जे आहेत ते आपल्याला थोड्या बाजूला करून घ्यायच्या आहेत, म्हणजे बाहेर थोड्याशा काढायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज आणि आपल्या ह्या 2 प्लीट्स आहेत त्यांना आपल्याला अशा पद्धतीने पिनअप करायचं आहे. फक्त आडवा पिनअप करा, ब्लाऊजला व्यवस्थित पिनअप करा, नाहीतर तुम्हाला तिथे लागू शकतो. तर यासाठी इथे अशा पद्धतीने तुम्ही पिनअप केलात की तुमचा जो ब्लाऊज आहे तो पदरा खालून दिसणार आहे, अगदी व्यवस्थितपणे हे कवर होणार आहे. तर या 2 ट्रिक आहेत. तुम्हाला जी ट्रिक तुम्हाला सोपी वाटली असेल, एकदम इझी वाटली असेल तर ती तुम्ही ट्रिक जी आहे ती वापरू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्कीच आजच्या या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.